हे बघा, आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी बघितलं आहे की कुंभमेळ्याच्या निधीवरून खूप मोठं राजकारण त्या ठिकाणी पेटलं आहे आणि स्पष्टपणे श्रेयवादाची लढाई ही सुरू आहे. विधान परिषदेचे आमदार असतील किंवा विधानसभेचे इथले स्थानिक आमदार असतील, या दोघांमध्ये ही श्रेयवादाची लढाई आहे. मात्र खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब आहे, यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं हा कुंभमेळ्याच्या निधीचा वाटप होणार आहे. निश्चित आमदार हे विधानसभे आपलं जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असतात, त्यांनी तो सुचवावा. मात्र माझी दोघं आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी स्थानिक जी लोक आहे त्यांना विश्वासात घेऊनच या निधीचं त्या ठिकाणी वाटप करावं. या संदर्भामध्ये मला प्रकाशाचे रामबाई जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा मला फोनवरनं संपर्क साधला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की बुवा आम्हाला पालकमंत्री महोदयांची एकदा भेट घालून द्या, जेणेकरून आम्ही प्रकाशाच्या ग्रामस्थांची ह्या जो कुंभमेळा निधीचं नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भात आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. गौतमेश्वर मंदिराचे जे ट्रस्टीज आहेत त्यांनी माझी भेट घेतलेली आहे, त्यांची देखील त्याच पद्धतीची मागणी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी हे करून, निधी काय फार मोठा नाहीये, 6 कोटीचा निधी त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोपाचं राजकारण करून त्या निधीचा काय उगाच सत्यानाश करू नये, असं मला त्या ठिकाणी वाटतं. स्थानिकांना विश्वासात घ्यावं आणि निधीचा चांगला उपयोग करावा. नाही, निश्चित मी तुम्हाला एक सांगतो की त्या ठिकाणी जी काही जिल्हा नियोजन समितीमध्ये हे आमदार महोदय हे सदस्य आहेत. मात्र जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष शेवटी पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांच्या शेवटी ह्या सर्व याच्यावर त्यांचं ते स्वतः निरीक्षण करत असतात. त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी पालकमंत्रीच त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं त्याचं निधीचं वाटप करणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या सचिवांच्या माध्यमातून. त्यामुळं कुठं ना कुठंतरी दोन्ही आमदारांना विनंती की त्यांनी श्रेयवादाची लढाई थांबवावी आणि त्या ठिकाणी प्रकाशाच्या जनतेचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निधीचं वाटप करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.